नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला आपण टॉप 9 मोठ्या घडामोडी पाहूया। गणेश नाईकांनी शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय। भाजपने त्यांना परवानगी द्यावी, आम्हीही 2 हात करायला तयार। रवींद्र चव्हाणांना पत्र लिहित खासदार नरेश मस्केंचं नाईकांना आव्हान। शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांचे नामोनिशाण मिटवणारा माईका लाल अजून पैदा झालेला नाही। असे 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचं काही वाकडं करू शकणार नाहीत। युतीमध्ये आहोत म्हणून आम्ही शांत, शीतल म्हात्रेंचा इशारा। गणेश नाईक जिथे जिथे जातात तिथून महिला या पळून जातात, महिला त्यांच्यापासून दूर जातात। याचं कारण त्यांच्यावर असलेले गुन्हे। जास्त बोलायला लावू नका, नाहीतर शिवसेनेची महिला आघाडी म्हणजे काय आहे हे आम्ही तुम्हाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गणेश नाईकांच्या प्रश्नावर बोलणं टाळलं। भाजपने परवानगी दिली तर यांचं नामोनिशाण मिटवून टाकू, नाईकांनी शिंदेंना दिलेला इशारा। तर दुसरीकडे गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंच्या प्रश्नावर राहू देत असं एका वाक्यामध्ये उत्तर देत बोलणं टाळलं। गणेश नाईकांचा पण एक विषय होता। गणेश नाईकांचा पण एक विषय होता। मुंबईत भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार। भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोत्पद देण्याचा विचार। भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला प्रस्ताव, विश्वसनीय सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली। मुंबई भाजपच्या महत्वाच्या नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार। भाजप शिवसेनेनं एकत्र की वेगळा गटस्थापन करायचा यावर चर्चा सुरू। स्थायी समितीमध्ये जास्तीत जास्त सदस्य कसे येतील यासाठी प्रयत्न। महापौर पदाबाबत आम्ही चर्चा करून ठरवू, फडणवीसांकडून स्पष्ट। शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनामध्ये गेले नाहीत। शिंदे मुंबईमध्ये नसल्यानं गट नोंदणी पुढे ढकलली। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार। मुंबईवर ताबा मिळवण्याचं शहा मोदींचं स्वप्न, संजय राऊतांची टीका। की महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल। अमित शहाना, मोदींना मुंबईवर जर ताबा मिळवायचं जे का स्वप्न आहे त्यांचं पूर्णपणे, त्याच्यामुळे ते आपला स्वतःचा महापौर करतील आणि 2.5 वर्षांनंतर वगैरे काही कोणाला मिळणार नाही। महापौर आणि उपमहापौर पद निवडणुकीसाठी अधिसूचना जारी। नवीन नियमानुसार पालिका आयुक्त प्रशासक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार। पालिका आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। उद्धव ठाकरेंसोबत सकारात्मक चर्चा। चंद्रपुरात महापौर पदाची पहिली 2.5 वर्ष आम्हाला द्या, ठाकरेंकडे मागणी केली, विजय वडेट्टीवारांची माहिती। महापौर हा त्यांचा प्रस्ताव होता की किमान महापौर 2.5 वर्ष तरी करावा आणि स्टँडिंग कमिटी सुद्धा 2.5 वर्ष ठेवावी, असं त्यांचा आमच्या चर्चेनंतर उद्धव साहेबांकडून तसा प्रस्ताव त्यांनी दिला। चंद्रपुरातील काँग्रेसचा एक गट आमच्याशी संवाद करतोय। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य। तर पक्षानं जबाबदारी दिली नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतोय, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। चंद्रपुरातील जनतेचा भाजपच्या बाजूनं कौल। चंद्रपुरात भाजपचा महापौर होऊ शकतो, सुधीर मुनगंटीवारांच्या दाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। माझ्याकडेच 20 नगरसेवक, कुठे जाण्याचा प्रश्न नाही। चंद्रपुरात काँग्रेसच सत्ता स्थापन करणार। वडेट्टीवारांनी मुनगंटीवारांचा दावा फेटाळला। नगरसेवक काँग्रेसच्या आमच्या संपर्कात आहे, ते भाजपसोबत येऊ इच्छितात। अजिबात नाही, एकही नगरसेवक कुठे जाण्याचा प्रश्न नाही, सगळे माझ्या ताब्यात आहेत। जवळपास माझ्याच ताब्यामध्ये 20 नगरसेवक आहेत, तर 10 आले कुठून तिथे। अमरावती महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलली। 30 जानेवारीच्या ऐवजी आता 6 फेब्रुवारी रोजी महापौर पदाची निवडणूक होणार। जिल्हाधिकारी आशिष येरेकर निवडणूक निर्णय अधिकारी असणार। मुंबईतील ठाकरेंचे नगरसेवक पुढील प्रक्रियेसाठी पालिकेमध्ये कोकण भवनातील आयुक्त कार्यालयामधील नोंदीचं पत्र मुंबई महापालिकेमध्ये देणार। उदय सामंतच एका गटासोबत भाजपमध्ये चाललेत, संजय राऊत यांचा दावा। अंबादास दानवेंची आमच्याकडे येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। उदय सामंत यांनी हे वक्तव्य केलं होतं, त्यावर प्रतिक्रिया देताना राऊतांचा मंत्री उदय सामंतांच्या विषयी दावा। स्वतः उदय सामंत भाजपात चालले एका मोठ्या गटासह, तुम्हाला माहिती आहे का? हे तुम्हाला माहिती आहे का? डाऊसमध्ये काय चर्चा झाली माहिती आहे का? उदय सामंत शिंदेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार। अंबादास दानवेंचा दावा। माझ्या पक्षप्रमुखांचा माझ्यावर विश्वास।
मी शिवसेनेचा नेता ताकदीनं लढत राहणार, अंबादास दानवेंकडून स्पष्ट. मग उदय सामंतच भाजपमध्ये जाण्याची अफवा आहे सतत. उदय सामंत शिंदे गट फोडून भाजपमध्ये जॉईन होण्याच्या पहिल्या दिवशीपासून गोष्टी केल्या जातात. नव्हे त्या सत्यता त्याच्यामध्ये काही जण म्हणतात. तर उदय सामंतांनी माझ्याविषयी मत व्यक्त करणे याला कोणता तरी अर्थ आहे का? विविध राजकीय पक्षांकडून मुंबई पालिकेच्या मुख्यालयामध्ये पक्ष कार्यालयाची मागणी. एमआयएमचे 8 नगरसेवक जिंकून आल्यानं पक्ष कार्यालय देणार, तर सपा आणि राष्ट्रवादीला एकत्रित कार्यालय देता येईल का, याबाबत विचार सुरू.